करायला लागेल. ती कशी करायची ती मला माहिती आहे. मग ते आत्महत्या का करणं होईल मग त्याच्यावर तुम्हाला काय सांगायला मी आत्महत्या करायची नाही साहेब, मला मानसिक त्रास झाला म्हणून सांगा मी. असं नाही, मानसिक त्रास एक मिनिट, मानसिक त्रास तुम्ही करून घेऊ राहिले. नाही साहेब, मानसिक त्रास पण झाला माहिती तुम्हाला. शेटवत नाही, शेटवपट्टा आमचे ह्यो मानसिक त्रास झाला मला. ही नाही अपमान आहे हो, चार लोकात अपमान आहे हो. तुम्हाला डायरेक्ट म्हणलं का नाही पण चार लोकात अपमान आहे का नाही मला सांगा फक्त. तुम्हाला डायरेक्ट म्हणलं का मला डाव ना डायरेक्ट मला मी ते सांगा तुम्हाला. डायरेक्ट असं माझ्यासमोर नाही विचारा तुम्ही ते गवळी साहेबाले हेच काय बोलले तर आम्ही रिकामी एक काय. संतोष सांगोळे मला एक गोष्ट सांगा, त्यांची एक तक्रार आहे तुमच्या बाबतीत की बा तुम्ही किती पदावर कार्यरत आहे, किती पदावर कार्यरत आहे? रोजगार हमी आणि कुठं कुठे म्हणजे रोजगार सेवक आणि ऑपरेटर काय आपण सदस्य पण आहे. सदस्य कोण आहे? तुझे स्वतः आणि ऑपरेटर ग्रामपंचायत ऑपरेटर सर बरटाळा ग्रामपंचायतले पण ऑपरेटर आहे. नरेगात मिळण्यासारखा पावटे साहेब याचा जबाब घ्या. श्री येऊन आहे का? याचा तुम्ही एक जबाब द्यायचा. एक लेखी जबाब द्यायचा. बँकेचं स्टेटमेंट कोणते पगार कुठे देतात ते आम्हाला लागलं. एक याचा लेखी जबाब दे सर. पंधरा मिनिट आयोगाचं रेकॉर्ड आलं. आता झूल पवार याच्यात झाला, आता समाधान झालं. संतोष सांगोळे हो घेतलं ते काय काय नाही. ग्रामपंचायत सदस्य सारंगपूर तिथे सारंगपूर करा. हो 23-24 मध्ये कोणाच्या काळात करेल त्याला सांगणं, रेकॉर्ड दाखवायचं. जे कोण ज्याच्या काळात असेल त्याला सांग. मेरी पंचायत आहे ना? हा मेरी पंचायत आहे. राम 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 राम. तुमचं ना आमचं वैयक्तिक वाद काहीच नाही साहेब. फक्त कसं आहे तुम्हाला आता सगळी गोष्ट कंडिशन माहिती. कॅशबुक दाखवतो. अकाउंटवर सोडून बंद सिस्टीम बेकार आहे ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्याच्या मुद्द्यानुसारच चालू आहे ना. आपण का वेगळं करू राहिलो काही. त्याचं समाधानच करणं चालू आहे ना. मग ते कसं झालं आता त्यांनी सहकार्य भरपूर केलं पण आता ते कसं आहे त्यांच्या हातातून घेतलं ते सर्व. आता चौक का आम्ही जेव्हा सांगा हे करू का नाही, काय म्हणू कार्यवाही करू हो बोरकर साहेब, तेव्हा तुम्ही म्हणायचं नाही. नाही नाही आम्ही मी काहीच म्हणणार नाही. तुम्ही ताणा का किंवा मी काहीच म्हणत नाही. कारण जे दोषी ठरल ते ठरल. नाही जे दोषी ठरल ते ठरल, त्याच्याशी मला काही घेणं नाही. 100% ते विषयच नाही. त्यावर सापडलं त्यावर विषयच नाही की कोणी मी तुम्हाला सांगायला लागलो ना, तुम्ही नाही तुमच्याकडून नाही बी मेळ खाल्ला तर मी तुम्हाला पुढची दिशा सांगेल काय करायची. डायरेक्ट राष्ट्रपतीच्या बंगल्यासमोर जाणार मी डायरेक्ट. दुसरा पर्याय नाही आपल्याजवळ. पण हे जे शेटन गिट आहे का नाही, हे एकदा पाहतच मध्ये शेट होत नाही म्हणतात नाही. हे जे शेटच कशी येते पाहिजे आपल्याला. नाही हो साहेब, मस्त खराब झालं चार चौकात बोलून थांबना. शेटाशिवाय बोलत नाहीत ते, म्हणजे इतकी चिल्लर आहे आम्ही. खर्च 65.
जमाना काय आहे तरी ते नियमानुसार दरवेळेस 8,000च्या वर फवारणी झालेली नाही. मग ह्याच टायमाला 65,000 कुठून? मी एकर 40,000 रुपये लागतात. मी एकरपेक्षा मोठं गाव थोडी आहे आमच्यावालं. कुठं कुठं कशा एका वेळी गेली का एका वेळी एकाच तारखेला ना ते. एका वेळी कशी असेल अशी नाही, मान्य आहे. खर्च बरोबर असेल द्यायचा 40,000 आलं लक्षात. आता हे फवारणीचं औषध खरेदी केलं त्याने बरोबर. औषध खरेदी केल्यानंतर तुम्ही वन टाइम खरेदी केल्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्यानं फवारणी करता ना. ही वन टाइम केली मग पण याच्यात one time. पण असं ना त्याच्यात मग एक वेळचं नियोजन असं ना त्याचा साठा असं ना पुढच्या हा, वेळेला हा. असं. म्हणा तिन्ही गावा मिळून करावं लागते मान्य आहे. पण मग तुम्ही पहिले औषधी माणूस काय करतोय समजा शेतात जातो औषध घेतं बरोबर आहे. औषध घेऊन औषध आपण आपल्या घरी ठेवतो. जेवढं लागलं तेवढं फवारणी करतो आणि बाकीचं घरी ठेवतो. असं केलं काय या खड्यात 40,000 बंद फवारणी स्टेप बाय पण स्टेप. बिल तर एका टायमाला काढलं सर त्यांनी. हा. बिल तर एकाच तारखेत काढलं ना. नाही बिल आपण आता काय करतो मग त्याच्यानंतर औषध मग गेलं कुठं? मग हे आता 25 किलो मिळतात फक्त फवारणी. मग त्याच्यानंतर ते औषध गेलं कुठं मग? ही फवारणी फक्त या बिलाचं आहे त्याला लिहून घेते. त्याचा एक खुलासा द्या आम्हाला. हं? ट्रॅक्टरची मजुरीच 5,000 रुपये दाखवेल ते ना. म्हणजे इतकं मोठं गाव थोडी आमचं. आता कसं आहे बघा आपण ट्रॅक्टरची खरेदी आपण फवारणी जर करायला लागलो तर काहीतरी 1200 रुपये घंटा आहे ना. पण मग गाव किती घे तुम्ही विचार करा ना. हे ते गाव किती घे? हो, तरी बी आता तू कोणता बी ट्रॅक्टरवाला तुमच्या 4 आणि 5 टाक्यासाठी येतो का? त्याला काय म्हणजे आले ग्रामपंचायतचं काम म्हणली की अहो सर 5,000 म्हणजे का कमी रक्कम झाली का ही? तुमच्यासाठी काय नाही पण आमच्या गरीब लोकांची जास्त होईल ती. म्हणजे उधळपट्टीचे नाही. 60,000 रुपये हे आपलं औषधी. म्हणजे त्या औषधी का कमी झाली का ती? ठीक आहे. ते बिल आहे याच्यात. महाराष्ट्र ॲग्रो सेंटरमध्ये यांचे दूध फवारणीसाठी औषध खरेदी 40,000 बिल. आढळून आलं. ब्लिचिंग पावडरचा आणि मग साठा आता काय? याची फवारणी केली मग मजुरी कुठे? 5,000 रुपये कोण आणले? कोण आहे? तणनाशक फवारणी याच्यात मजुरीचा नाही फक्त हे करायचं. कृती आराखड्यात आहे. कृती आराखडा म्हणजे Yes, कृती आराखड्यामध्ये लागली. ठीक आहे. या बिलाची तारीख केली. ते सावधी फंडातून केले ना खर्च. नाही 25/7/25. ब्लिचिंग पावडर कशाचा? ब्लिचिंग पावडर नाही त्यांच्या लिहून दिलं त्यांच्या हिशोबाने होत्या ना. त्यांच्या हिशोबाने होत्या. ब्लिचिंग पावडर दिनांक 30/9/25. 22/8/2024. 22/8. शंकर मेडिकल अँड जनरल मेकर यांचं नाव. हा, कुठे? साठा आहे. नाही नाही, साठा करून काय पाहिजे? साठा ते नंतर आता आणि त्यांची ब्लिचिंग पावडर ते कसं काय मान्य करता येईल तुम्हाला? 1 वर्ष आता ब्लिचिंग किती आहे साठ्यात?
बॅकी बॅकी किती येतात? एक मिनिट हो थांब थांब अरुण एक दोन तीन चार पाच 1 2 3 4 5 घरी थोडी असते ती कोणाला ठेवायला साहेब तिथे ब्लिचिंग पावडर 5 येतात तुम्हाला 6 सांगितल्या 6 झाले तिथं तिथं कशासाठी ठेवायचं ते मला एक गोष्ट सांगा, सकाळच्या घरी ब्लिचिंग पावडर ठेवायची का? उद्या जर त्या ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीन नावाचा वायू असेल, आलं लक्षात, त्याच्यापासून काही अपघात झाला, मग याचा जबाबदार कोण? ग्रामपंचायत मध्येच ठेवायला की घेऊन यायची वापस, आलं लक्षात. त्याच्यानंतर मला एक गोष्ट सांगा, आता ब्लिचिंग पावडर केव्हा खरेदी केली? बिल कधी काढलेले वर्ष झालं. बरोबर. सर मग तुम्ही हे पैसे जे दिले ब्लिचिंग पावडरचे, मग तुम्ही काही पहिल्या उधारी आणली होती त्याचे पैसे आणि त्याच्यानंतर पुढे पैसे, पुढचे काही बॅगा आणि काही मागच्या बॅगा, असे पैसे दिले की कसं केलं? हे काही उधारीत आणले होते का? कधी दिले पेमेंट? 22, 8, 25 पेमेंट दिले ना कॅशबुक नुसार. ठीक आहे, याचा बी खुलासा लागेल आणि त्यांचा तक्रारीत नमूद आहे त्यांच्या की बा जर पाणी पुरवठा गावाला होतच नाही, बरोबर, हो तर मग तुम्ही ब्लिचिंग टाकता कुठे? तर तिथे एक बॅग लागते फक्त वर्षाला एक बॅग. जयपाळ आणि सहारनपूरमध्ये तुम्ही सारापूरले नाही, वाडीले नाही. सार्वजनिक योजना जरी नसली तुमची तरी बाकी सार्वजनिक विहिरी असतात. नाही 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 सर कुठे आहे? नाही नाही खोटं नका बोलू. नाही 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 खोटं नका बोलू. नाही साहेब खोटं नका बोलू. मी सर्व अभ्यास केला त्याचा, मी सर्व अभ्यास केला, मी त्याचा अभ्यास केला ठीक त्याचा. आहे, कसं आहे आपल्याला जबाब सगळ्याचे लागतात. नाही नाही काही हरकत नाही ना. ऐका, तुमचा जबाब लागेल, बरोबर साहेब, यांचा जबाब घेऊ आणि ज्या ठिकाणी जर समजा हे नाही म्हणत असतील तर त्या ठिकाणचा बी जबाब घेऊ. आलं लक्षात? दोन हा. हो ते तर होणार, मॅनेज होणार तुमच्याकडून. मला काय समजत नाही एवढं. तुम्ही मला नका सांगू. तुम्ही तुम्ही नाव सांगाल त्या सगळं. मी नाही सांगू शकत. मला ते मॅनेज होणार लोक आहेत ते. मला सगळं समजते कुठं काय येतं. मला माहिती नाही आमच्या गावात. मला कमीत कमी आता मग वय किती 43 वय आता. मला अनुभव नाही, काय नाही, काय अनुभव असेल ना. सांगणार कसं समजा. ब्लिचिंग पावडर बाबत तुमचं हे लागेल, खुलासा लागेल. आलं लक्षात? बघा साहेब, खुलासा लागेल. त्याच्यानंतर घेऊन घ्या. हा घेऊन घ्या. कोणकोणत्या मी सांगतो तुला, शेवटी पत्रच देतो. आणि काही जमा टेन्शन हा, नाही. पत्र देऊन टाका. म्हणजे सव्वा मुद्दा घ्या. तुम्ही हे ब्लिचिंग पावडर किती तारखेला आणली? 22 साल 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 25 हा बिल तेव्हाच दिलं का? नंतर बिल होते. नंतर कधी? हो तुम्ही सांगा, तुम्ही दिलं ना बिल? 22 समजा नाही, नक्की सांगा. समजा नका समजू. नाही नाही सर, ते समजा नाही. समजा म्हणजे काय भाग म्हणजे ते भरटाय करेल ना. काय भरणार, काय करणार आहे मग? अहो तो माणूस नाही, ते माणसाच्या पलीकडे येतो. आरती कोणी? कुठे आहे? सुट्टीवर आहे. ग्रामपंचायतला कधीच नसतात त्या. त्यांचा अर्ज आहे का? मस्टर आहे का कर्मचाऱ्याचं? आता 24 पासून हा. याच्याकडे ना बहुत सारा बच्चा इधर होने को
बसा ना साहेब, बस. हे खुर्ची घ्या. हे ते खुर्ची. हे बघ खुर्ची दे काकाले. तर मी सांगतो की वैयक्तिक माणूस चांगला आहे. मी 4 वर्ष नोकरी केली. अहो मगर साहेब माणूस हा ठराव आहे का? ठराव दाखवा. याचा सुट्टीचा अर्ज लिहून टाक साहेब. 18 पासून 25 किती 18 ते 25. आमच्या ग्रामपंचायतला आम्ही अरुण जैतळकर हा शिपाई ओळखतो फक्त. बाकी आमच्या गावात तुम्हाला कोणी बी सांगाल की अरुण जैतळकर शिपाई आमच्या सारंगपूरले. नाही नाही थांबा नाही ठराव ते नव्हत्या तिला सांगतो नव्हत्या ना साहेब गडबड नाही माणूस पुन्हा टावर नाही चालू पाहिजे आपण. नाही सर आता टावरवर नाही ना. आता टावरवर नाही सर. थांबू आता ते बाकीच्या तिथं जाऊन. टावरवर नाहीच आता. तुमचा आता राष्ट्रपती समाजात जाणार नाही आम्ही एवढं मी सांगतो बघा. आणि याच्यावर कार्यवाही करूनच जो जर जे दोषी असतील त्याच्यावर मला तर वाटायला होत नाही म्हणून दोषी म्हणजे काय? आपण दोषी वाटत नाही मला. आमच्या जवळ थोडंफार असं वाटायला लागलं मला. हा कसं आणि ते नंतर चौकशी झाली की सांगतो तुम्हाला. चौकशी आम्हाला भेटल्यावर तुम्हाला समजेल ना का चुकीचं आहे का समजतो तू घुगे साहेब एकदम नाही घुगे साहेबाबद्दल काही नाही. घुगे साहेबाबद्दलचा विषय नाही. मला सोनवणे साहेबांना सांगितलं की घुगे साहेबाबद्दल तुम्ही ताण घेऊ नका. गजानराव, तुम्ही जसं म्हणता त्या हिशोबाने चाला. नाही नाही मग मी कुठं काय म्हणतो आणि तुम्हाला. तुम्ही म्हणतात त्याच हिशोबात आम्ही असं इथं कोणताच वेगवेगळा विषय नाही करू राहिलो ठराव पाहून घ्या. पुन्हा पूर्ण सांगून व्हिडिओग्राफी त्या सगळ्या गोष्टी आहेत. हो बरोबर. 28/4/23. बाकीच्या लोकांना फुटच नाही फक्त एकट्याच फुट येते. 4-4, 5-5 पदं पाहिजे एका घरात. 4-4, 5-5 पदं पाहिजे म्हणलं एका घरात. हा. बाकीच्या गावात लोकच पुरे येते कामं करायला. पुन्हा विहिरीचं अनुदान द्यायले, घरकुलाचं अनुदान द्यायले, गुरांच्या पोट्याचं अनुदान द्यायले, 5 नोकऱ्या द्यायले. बाकीच्या फुटं थोडी येतं. अशी पाणी घे आणि ठीक सगळे आहे, पाणी. आणि सगळे संगनमत. हा ना काय एका घरात 5-5 पदं द्यायला लागले. किंवा याच्यामध्ये हा ठराव याच्यामध्ये त्यांनी म्हटलं कर्मचाऱ्याची ते घेण्या ते कागदपत्रे ओके असणार नाही तुम्हाला काही विषय नाही. यांचं मस्टर दाखवा मला नंबर 21. ठराव किती सर दिनांक किती सर ठराव क्रमांक दिनांक त्याचा एक झेरॉक्स लागत आहे फोटो काढून घ्या दिनांक सांगा 28/4/23. ठराव ठराव क्रमांक ठराव क्रमांक दिसायला त्याच्या सह्या नाही याच्यात. मागच्या पेजला. पहिल्या पेजला. गणपती साहेब आहे. 8 लोकांची सह्या आहेत. पुढे साहेब म्हटलं आहे का. ओके. ए आवरे काय दीपक आता आपण मासिक सभा ग्रामसभा ऑनलाईन करतो आपण बरोबर
ऑनलाईन टाकून द्यायच्या बा अशी लोक देते का सभागृहावर टाकून द्यायचं. हे सगळं ऑनलाईन करून टाक आलं लक्षात आमचे डोळे कोण आले ठीक आहे ठराव झालेला आहे ठराव झालेला आहे. कागदोपत्री द्या ना, ओके केलेलं आहे. मुद्दा 7. ग्रामपंचायत जळता गुरांचा पोटे मस्टर येत असेल पाहत असतं ना. हेच असते मस्टर ते. नाही नाही आरती सांगोळे आशिष एक प्रोसेस ते आरती संतोष सांगोळे हे तर मस्टर ते ती पुढे किती मंजूर आहे? हा? त्याच्या मूळ नसतील, हा? आराखडा ठराव, हा? हे सगळं त्यांनी आम्हाला चेक करते, हा? आणि वेज लिस्ट काढ कोणाची तिकीट झाली काय झाले, हा? समजा 50 कोटी आहे त्याची वेज लिस्ट प्रस्ताव ठराव ते आम्हाला मेन काय आराखडा ठराव बरोबर आहे. आराखड्यात पाहिजे ठराव पाहिजे वेज लिस्ट का कोणाची तिकीट येते म्हणजे सँक्शन अमाऊंट घ्यायची दिसतो किती आहे ते LDOचं प्रमाणपत्र आहे सगळं ठीक आहे सर जे आहे ते दाखवून द्या. सर त्याच्या मस्टर बोलून तुम्ही मस्टरने आणलं मस्टर मस्त त्या आरती सांगोळ्याचं मस्त हा, ते दाखवा. ते रिपोर्ट काढ किती मंजूर आहे ते निदान रिपोर्ट किती मंजूर आहे काय आहे ते तूच दाखव पटपट म्हणजे दाखवत आहे म्हणजे आम्हाला जे जे पाहिजे ते ठराव वगैरे हां ये इकडे इकडे ते बघा आशा वेगळा आणतो तुला खराब का तुमचं उदराव नाही गाडी उदराव हा ते पैदल गेले असतील नाही का नका जा ग्रामपंचायत कुठे ध्यानावर येईल कधी ग्रामसेवक एकदा येते साहेब मारते माना बरं यायचंच नाही तर काय घेणे रे काय घेणे नाही द्यायला पाहून घ्या ते काय प्रमाण हे घ्या घ्यायचं इथे 1,54,000 रुपये मंजुरात मिळाले आहे ना आणि यांना पैसे किती मिळाले हो विजय लांडेले नाही किती मिळाले पण नाही नाही समोरच्या मी विचारलं म्हणून आम्ही किती सगळे वेगवेगळे पैसे भेटतात ते गुराच्या संख्येवर असतं
ते गुराची संख्या आणि लागणारे देवळ असते. कोट्याला किती अकुशल एक मिनिट सांगू कोट्याला अकुशल किती ते इष्टिंग असतं. हे पाहू प्रत्येकाचा आहे असा याच्यात आरती सांगू पुढे आपण आरती सांगू नाही 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 गोट्याचे नाही. हे आपण गोठा मंजूर करायचा असेल तर गुरंढोरं किती आहेत त्याचा पंचनामा आहे. याच्यात पशुवैद्यकीय अधिकारी पण आहे स्वतः हे बघा लहान साहेब सी याच्यावर ते आवश्यक असतं आपल्याला. हे अर्ज आहे सर लाभार्थी. कोणता अर्ज आहे हे अर्ज असतं त्याचं लाभार्थी गोटा पाहिजे शपथपत्र असेल. भांताज गोविंदा शेळके कुठले तू भांताज गोविंदा शेळके कोण भांताज गोविंदा शेळके हो इथलं म्हणजे ना कुठंची नेमकं नाही हे फक्त ठरावात नाव घेतलेले आहेत. याच्यापैकी प्रस्ताव किती लोकांचे दिले ते त्याच्यावर आहे. याच्यापैकी काही लोकांचे प्रस्ताव दिलेले सुद्धा नसतील. अंदाज गुन्हा नसून ते अंदाज पत्र आहे ठीक आहे. ते एकाच वर्षात देणार बाकी इतकं वेगवेगळ्या वर्षात मी अंदाज करतो. मूळ ठराव आहे ना तर ते भरून घ्यायचं मास्टर घ्या मास्टरचं भरून घ्यायचं विसरून जाते मग बरं. ते तिकडे तयार करत असते काय आशिष कारण त्याने आता घे सगळं रजिस्टर केलं साहेब मारले ते कुठे आहे असेल तर हो म्हणलं असेल तर नाही म्हणलं. मग इतक्या वेळ मग लागते मग इतक्या वेळ लागतो का हा, रोज साहेब मारतात ना ते मॅडम आल्यावर का नाही मारत नाही मग आता आणा ते नंतर नाही असेल तर सांग नाही सर आत्ताच लाग सांगा ते साहेब मारणार ते मी तुम्हाला ए, मागायला लगेच आण. हां लगेच कारण त्याला आण. अगोदर असंच ते शहाणपणा केलं त्यानं साहेब मारले आता नाही बाकी रजिस्टरवर नाही ना आपल्याला समजते ना एका मिनिटात शाही समजते कोणत्या आहे. मारलं शाळेत का हो, संतोष जा मग. कुठं
चौघ आपण इकडं हो. हां रवी भाऊ ते शेगाव गेले पंचायत समितीचे निवेदन द्यायला. कोण ग्रामविकासाचे हा, आपली सगळी मंडळी. आभार म्हणा रे तर सांगत ते. काही ते- नाही नाही हे असं संपते आता हे आहेच किती चुकी साफ झाले ना. हा जळगावच्या हा हा त्याच्यामध्ये मग ते मुख्याध्यापकाला पत्र काढा. हो काढून ते त्याच्यामध्ये आपण ते गड्डेवरती करतो. ए बाबा मास्टर नसेल तर तसं सांग आहे तर मग आणला मगर साहेब या प्रत्येक खेळाला ते त्यांचा मूळ ठराव आहे. त्यांच्या वडिलाले चालते का पर्यंत कोटायचे समजा लॅपटॉपचं मधुकर पर्यंत शेवटी हं. सरपंचाच्या वडिलाला चालतो घ्यायला पुन्हा हे आपला कायचं नाव सांगोळे हा आपला आता काही संतोष त्यांच्या वडिलाले त्यांच्या घरातच गुरांची कोठे त्यांच्या घरातच नोकरी त्यांच्या घरातच सगळं. लाईव्ह ऑल इंडिया निळ्या कलरची ही राव साहेब मग तुम्ही ते मस्टर कोण जाणार मग तुम्ही चिवत्या कोण बनवता ते तुम्ही हा हो मस्टर द्या तुम्ही ते सांगोळताईचं द्या ना मग तुम्ही दुसरं काय पाहायला आली मग तुम्ही काय मला का पागल समजायले का काय हो साहेब तुम्ही त्याले लॅपटॉप प्रिंटरचं सांगता पाहिले का मस्टरचं पाहा सांगितलं हा नाही पण मस्टरचं मग अगोदर मागा आपण ते किती वेळचं मास्टर कुठे ए राऊत चल शिवला नाही ते तिकडचं म्हणते ह्याचं पाहू द्या आणि ते चिमटे पण आलं ते घरी घेऊन गेला होता मागून घेतलं मी आला पण ते काय सह्या मारून आणल्या मग त्या सह्या हां सह्या मारून आणल्या त्या सह्या आता हे याच्यावर गुन्हा दाखल होईल हां दोन मिनिटांमध्ये चिवत्यापर्यंत ना आता लोक जर मास्टर
ऑफिसमध्ये पाहिजे ठीक घरी आहे गेलं येतो आम्ही इकडे अर्धा एक घंटा एक छबी दे शिवायला मला तुम्ही गुन्हे तुला मी काय सांगणार अगो मास्टर नसेल तर तसं सांग स्पष्ट बोललो का नाही तू मग मस्टर नाही हा अवेलेबल नाही का ते ग्रामपंचायत म्हणजे किती खोटे बोला सर तुम्हाला आता होते मग तू काय खोटं बोलू लागला? हा म्हणजे ते घरून सह्यासाठी पाठवत होते ना ते जैताळकर कुठे जैताळकर बोलायचं शिपाई बोलवायचं कुठे इथं चालवासपणा शिपाई काय? बोलवायचं शिपाई कुठे इथं तो कुठे गेला तो गायब झाला तुझं मास्टर नाही आहे का नाही तर मग या सांगा ना तसं मास्टर नाही नाही एक काम करून करायचं मास्टर म्हणजे त्यांनी चौकशीत मिळाली. चौकशीत उपलब्ध दिले. करून दिले नाही 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 खोटे बोलले ते पण द्या तिच्यात हा, तिथेच द्या खोटे बोलले म्हणून मास्टर उपलब्ध आहे असे ग्रामपंचायत अधिकाऱ्याने सांगितले परंतु तक्रारकर्ते यांनी वारंवार मागणी केली असता आणि शिपाई पण मास्टर उपलब्ध नाही असे सांगितले सर शिपाई पण हजर नाही आता सध्या तू जैताळला गेला साहेब मागायसाठी तिथं 2 मिनिटं ते बी घेऊ आपण. हो हो हा हे बघ शेततळे गोठा आणि नाला सगळीकडे मला सगळ्या या गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये माहिती आहे मास्टरच्या बाबतीत हे असेल ते याचं काढून घेऊन हा? या बघा ठरावाप्रमाणे वगैरे आराखड्यात नाव आहे नाही आहे त्याची अंदाजपत्रक रक्कम किती आहे काम पूर्ण अपूर्ण हा? पूर्ण काढून घाला. आणि त्या संपादनाने करायचा होता. चेकलिस्टनुसार मी ठराव बघणार आराखडा बघणार ते सगळं बघणार बघा हा? एक त्यात मी प्रमाण आहे ते. जेवढे प्रमाण करायला ते शिपाई घेण्याचा सर बोलून ती कुठे कर्मचारी- बनवायचं हा? तू आता पाणी बोलून नाही पाणी बॉटल नाही करा तो सह्या मारून आणण्यासाठी रजिस्टर पाठवते नाही, जाऊ दे, ते विषय नाही. नाही, पण तिच्यात द्या. विषय नाही. आपण खोटं बोलत नाही म्हणलं. नाही नाही ते पण पुन्हा हे आपला शिपाई याच्या घरी गेला कोणाच्या सांगोळ्याच्या घरी सह्या मारण्यासाठी गेला ते पण मुद्दा घ्यायचा नाही नाही तर हे घ्यावंच लागेल आपण त्यांना ते तर घेणार ना तुम्ही हो ते तर घ्यायला तुम्ही अहो, ऐका एक मिनिट साहेब जे म्हणा लागले की तो मास्टर उपलब्धच नाहीये हे खोटं बोलले तसं स्पष्ट आपण नाही खोटं बोले पण शिपाई पण इथून ऐका ना हां. ग्रामपंचायत कर्मचारी तिकडे हे घेऊन गेला का काय घेऊन गेला आपण त्याच्या नाही पण मग नाही मग हे आता सर आता हे हो म्हटलं तुम्हाला त्याच्या भरोश्यावरच नाही त्याच्या भरोश्यावर हो म्हटलं ना ते 100% त्याच्यावरती कार्यवाही करू हां तेच म्हटलं मी विषयच नाही खोटं बोलायला नाही पाहिजे अजिबात समजायला पाहिजे तुला इतक्या वेळ मी काय विचारू राहिलो होतो हो करायला फक्त ते मास्टर सांगायचं मग मास्टर ठेवत नाही मला साहेब आम्ही की तू पुढं मास्टर ठेवा मास्टर आहे का मास्टर नाही कसं काय ती बाईची त्या कामाला नाही तर ती तुम्ही दाखवता कोण हिशोबानं ते कागदावर फक्त चुकीचं आहे बरं का आशिष लॅपटॉपचं घेतलं साहेब हो. हां कोण आहे? साहेब आहे. लॅपटॉप आहे हो, का घेतो. सर, या आपल्या व्यवस्थेत आहे. लॅपटॉप आहे उपलब्ध पाहिलं घेऊन या दाखवायचं काय काय खरेदी केलेलं साहेब त्या बिलानुसार पाहून घ्यायचा जायचं सोय कसं आहे सर तुम्ही नाही नाही हे घ्या आधी कोणतं? ते लॅपटॉप नाही, पाहिलं का घेतो तुम्ही? ना. ते पाहिलं मी हां आहे ते बी घेऊ आपण नाही ते पाहिलं मी ते आता सगळं आधार आणणार सगळं आता ते क्षेत्र का आणलं होय ना मग मी काढून घे आणि या लॅपटॉप संदर्भात दाखवा. ते लिहा ना साहेब ते हो साहेब ते याचं घ्या तुम्ही त्या ग्रामसेवकचं घ्या ना तुम्ही खोटा बोलला तुझं ते लिहिलं ना हो, ते नाही ना, लिहिलं नाही ते. मास्टर उपलब्ध नाही म्हणून नाही पण ते लिहा खोटा ना तिच्यात. तुम्ही असं पण करा साहेब तुम्ही हां, तसं नका कुठली अधिकार किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांना मास्टर त्या नाव लिहा, त्या लिस्टचं नाव लिहा. वारंवार विचारणा केली असता मास्टर आहे असे सांगितले तक्रारकर्ते यांनी वारंवार आक्षेप घेतल्यानंतर मास्टर उपलब्ध नाही ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नाही काही कमकुवत नाही 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 आपण तुम्ही सांगितल्या पद्धतीने हा हे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे साहेब बिलानुसार पाहून घ्या हे ते दाखवा हो न- ही फाईल समोर आहे साहेब तुमच्या लॅपटॉपची फाईल आहे इथं. हां. ते ठराव त्या कॉन्फिगरेशनचं आहे का सगळं ते चेक करा
सांगोळे बोलवा. सांगोळे बोलव सांगोळे. पुढच्या वेळेस त्या याच्यावर लिहून घ्या तुमच्या याच्यात हो त्या कागदावर. जेवढ्या की बँकेत तुमचे खाते लिंक असतील लक्षात. आणि त्यांच्या बायकोला पण कधीपासून पेमेंट चालू झालं ते पण घ्या तिच्यात. बँक खाते आधारला लिंक असलेले स्टेटमेंट आहे. कोणत्या वर्षापासून मागायचे? 2000 हा चालते काय हरकत द्या द्या काय हरकत नाही द्या. अहो आम्हाला अशीच तर भाषा पाहिजे. हा बँक खाते आणि पॅन कार्ड. पॅन कार्ड जोडले. तुमच्या याच्यावर दिसणार. त्याच्यानंतर नारा सडेकरणाची फाईल पाहिलं हे नवा ऑफरची दिलीमधून खर्च करण्याप्रमाणे नाही ते ठराव येतो आराखड्याची फाईल घ्या. आराखड्यात तरतूद आहे का बाबा? ए संतोष तर तू ती वेबसाईट असते त्या वेबसाईटमधून यांना ती खरेदी करावं लागत असते. यांनी परस्पर खरेदी करून आणलेली आहे. त्याची वेबसाईट असते वेबसाईटमधून त्यांना ती खरेदी करावी लागते. वेबसाईट किंवा या. कोटेशन बोलून म्हणून पण त्यांनी एकच कोटेशन दाखवलं ना डायरेक्ट घेऊन आले ना ते कोटेशन कुठे त्यांच्याकडे माहिती पाहणार. नाहीच ना. मी मला माहिती अधिकार दिला ना मग त्यांनी. ती गुराची फाईल घ्या. हे नमुना आण घेऊन गेली. हे नाला सडेकरणाची फाईल दे. पाहून ते घ्या तोपर्यंत वाटत असेल काय म्हणते मला सर कोणाला त्यानंतर काय म्हणतो लॅपटॉपचं झालं का? लॅपटॉपची फाईलच नाही ना, फक्त बिल आहे त्याचे. मॅडम मग बिलच असते बाकी दुसरं काय असणार त्याचं? चेक करा फक्त नंबर चेक करा. त्याची. कॉल द्या एक मिनिट. त्याच्यातलं फक्त तुम्ही कॉन्फिगरेशन चेक करा. या कॉन्फिगरेशनचं आहे का तर? हा कोणत्या सर? संगणक खरेदीसाठी एसडीओ कार्यालयाकडून नाही सर नाही दिले काही पाळायचं का पाणी? आराखडा दाखवला नाही दिले सर आम्ही. आराखडा दाखवा ना. घ्या आणून. आमचं काम काय पाणी विचारणं का हो मोरे साहेब? माणसं पाणी विचारायला ते पाणी काय काय मी कृती आराखडा दाखवा म्हणतात ना साहेब. हो ना आराखडा द्या. हो सोळंके साहेब कॉन्फिगरेशन चेक करा. इकडं आणा पहिले. आशिष आशिष मास्टर ते फाईल इकडे ते परवानगीचं पत्र याला परवानगीचं पाहिजे. पण ते वेगळं आहे ना. त्याचं कॉन्फिगरेशन काय कॉन्फिगरेशन काय करायचं कोणत्या मॉडेल आहे प्रॉपर्टीमध्ये हा रोज होता बरं आम्हाला ते लावी झालं ना त्याच्यामुळे ते प्रॉपर्टी
आरती नाव का एक कृती आता लॅपटॉपची फाईल आहे का? कृती आहे का फाईल दाखवली ना सर ते पूर्ण झालेलं आहे का? हा? सर आराखडा आहे 24-25 आराखडा ते सर 24-25 आराखडा ठीक आहे त्याच्यात आहे ठराव दाखवायचा साहेब आता ह्या पानात आणि ह्या पानात किती बदल आहे पाहून घ्या. काय? ह्या पानात आणि ह्या पानात किती बदल हे पाहून घ्या म्हणजे. नाही नाही, हे अंदाजपत्रक नाही 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 हे कागद पहा तुम्ही आणि हे कागद पहा तुम्ही हे नवे कागद येतात कोणते? हे नाही नाही नवीन कागद आहेत ते कुठं साहेब हा कुठं आपण हे याच्यावर आवक जावक नाही कशा? पण तरी आवक जावक असतेच ना ते ओरिजिनल आहे का ते? हा? प्रत्येक पानाला आपण आवक जावक कुठे दाखवून द्या, खात्री द्यायची शंका ओरिजिनल हा त्याचे समाधान करून हे टाका. पाणी ओरिजिनल गेले इथे एक कंपनी इथे आहे का आवक जावक कोण हे नंतर बनवलं यांनी हे ठीक आहे पाहून घ्या ना original. नाही नाही, हे जे आहे का नाही 15 विभागाचा कृती आराखडा ऐका ना साहेब ऐका ना 15 विभागाचा कृती आराखडा जो असतो का नाही हा डायरेक्ट आपण ऑनलाईन करतो एका वर्ष अगोदर आणि त्याच्यानुसारच आपल्याला खर्च करावा हा लागतो. साहेब बरोबर आहे, मान्य आहे मला पण यांच्यात यांनी डायरेक्टच खरेदी केलं ना ते कोणतं ऐका ना, मग मी पुढचं सांगायला आलो ना हम्म, तर ज्यावेळेस आपण ते खरेदी करतो हम्म, तर त्यावेळेस बिल मारायच्या वेळेस हम्म, ते जर ऑनलाईन हेड नसेल हम्म. तर ते पैसेच काढले जातात. आलं लक्षात? त्याच्यामुळं या कृती आराखड्याचा जो विषय आहे हा एका वर्ष अगोदरच ऑनलाईन फीड असतो. हम्म. त्याच्याशिवाय आपण पैसेच काढू शकत नाही. त्या बाबीशिवाय खर्च होतो. हा असं आहे. तरी बी तुमचं जे शंका आहे ती आपण दूर करू. माझं म्हणणं याच्यात आवक जावक पाहिजे तो बाय कोणतं? नाही आवक आवक जावक शिवाय तुम्ही बिलं कसे काढू शकता म्हणजे हे म्हणायचं बिल नाही हे काढले. पाय आवक जावक कृती आराखडा जो असतो हा आवाज पैसे दाखवायचं तुम्हाला हेच कॅम्प्युटर तुम्हाला लॅपटॉप प्रिंटरच दाखवायचं त्याचे पैसे काढून घ्यायचे आणि जे पैसे आता मी तक्रार केली म्हणून नाही कॅम्प्युटर प्रिंटर हे नवीन आहे पाहून घ्या हे सर्व नवीन आहे कॅम्प्युटर प्रिंटर आहे हे जुनं याच्यावर धूळ बसेल असती आहे का पहा कुठं धूळ पाहून घ्या हे नवीन आलेले पूर्ण कॅम्प्युटर लॅपटॉप प्रिंटर आहे बरोबर. मग हे 24-25 आहे काय तर त्याच्यावर धूळ असते त्याच्यात थोडंफार घासलेलं असते ऐका एक मिनिट, जो कृती आराखडा जो असतो तुमचं म्हणणं याच्यावर आवक जावक नंबर नाहीये. कृती आराखडा ज्यावेळेस आपण एखादा विषय बाहेर पाठवायचा असतो त्यावेळेस आवक जावक टाकतो त्याला. आलं लक्षात? किंवा एखादी गोष्ट आपण डॉक्युमेंट आलं तर आपण त्याला आवक टाकतो. तर हे कृती आराखडा जो आहे ऑनलाईनच फीड करायचा होता. बरं ठीक आहे तुमचं म्हणणं 100% पटलं मला पण हे नवं आहे का नाही मला सांगितलं घासे कुठे तुम्ही दाखवा थोडं फार तरी म्हणजे वापरात नाही असं तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं हे नवीन आणलं वापरात नाही हो त्याच्यात पहिलं कॅम्प्युटर आणि प्रिंटर होतं कॉन्फिगरेशन चेक केलं? कॉन्फिगरेशन लिहून घेतलं बरं लिहून बिल घेतलं. पाहू द्या बिल हा? बिल त्यांनी आत्ता चालू केले तक्रारी केल्या तेव्हापासून मी शांत सांगा हे काय सांगायला नाही आम्हाला जास्तीत जास्त 2-3 महिने तर आणणार फक्त तो संशोधनाचा विषय. टाकून देतो ऑफिसमध्ये मी आलो टाकून 10-15 हा पुष्पा आमचे देखील मोठा मोठा लागले महानगरी म्हणजे खोटं ना प्रत्येक ग्रामपंचायत तुम्ही जात असताल महापुरुष दिसतात का नाही हो साहेब
का इथे बी हे हॉल मीटिंग हॉल आहे ना. नारळ सरोवराचा ठराव वगैरे आहे. लॅपटॉपचं लिहिलं होतं. ग्रामपंचायतला आमच्या इकडं महापुरुष दिसतच नाहीत. पाहून घ्या पंचायत हे ईडी राऊतचं आहे. ग्रामपंचायतला महापुरुष त्यांना माहीतच नाही महापुरुष कोण आहेत. हे इकडे पण पहा अर्धवटच आहेत. पाहून घ्या शिपाईच्या याच्यात रूममध्ये महापुरुष नाही येतं. महापुरुष पाहून घ्या सरपंच आणि सदस्य. ह्या कुंड्या आमच्या 2 लाख काहीतरी हजाराच्या. हे पाहून घ्या 2 लाख काहीतरी हजाराच्या कुंड्या आहेत ह्या. राहुल कुठंच नाही महापुरुष पण नाही आमच्या ग्रामपंचायतले माहीत. महापुरुष कोणी ते सांगावं लागते आपल्याला. फक्त पैसे काढणं माहिती आहे आम्हाला. राहुल आता घरपट्टीचे परस्पर खर्च केला असं तुमचं म्हणणं आहे. हो हे कोणत्या वर्षापासून? त्यांनाच विचारलं नाही मला एवढं पाहिजे की बाबा आता जानेवारीत का हो जानेवारीमध्येच मी विचारलं त्यांना. या चालू वर्षात त्यांनी अगोदरचे पैसे यांनी स्वतः खर्च केले. यांनी स्वतः दवाखान्यात पैसे खर्च केले ग्रामसेवकनं आणि सरपंच त्यांचा त्याला माहीत का आता कुठं पैसे खर्च केले. आणि मी जेव्हा तक्रार केली कोणत्या वर्षापासून पाहता? त्यांनाच माहिती पैसे कधी वसूल केले कधी केले तर ते आपण तुम्ही सांगू शकणार. तुम्ही सांगा बुवा 2022 पासून पाहायचं. नाही 2024-25 पासून पहा. बरं. आम्हाला माहिती आहे, येतो आम्ही अर्ध्या एक तासात. इथं चौकशी सारंगपूरची चौकशी करूया. परस्पर बँकेत पैसे जमा होतात तक्रार केल्यावर. साधारण माणसातल्या चिवत्या बनवतात भूल सगळं. मागची समितीचं लगे असं हायवेचं जाते लगे मी तुमच्या जमिनीवर टिकती का नाही काय माहीत. म्हणजे याचा अर्थ आम्हाला सिद्धच होतं ना की बा तिकून सगळं मिली भगत करून आलेले आम्हाला सिद्ध झालं मागच्या वेळेस. आराखडा आहे का सोबत? नाही प्रमाणित आराखडा हे कागद पुढे चालतात. लेबर बजेट दोन मिनिटं हे पहा. हे आमचे दत्ता उमाळे लोकमतचे पत्रकार सोडकर महाभूमी पत्रकार आहे तालुक्याचे जिल्ह्यातील मेन म्हणा. हे भुगेच आहे. माझी सरपंच माजी सरपंच ते एवढे मोठे पद मध्ये बाकी
नाही करणार. नहीं कर रहा है ठीक है हमारा हे दाखव की आम्ही कौन एक कौन ते वाट पाहतात तुम्ही विसरले म्हणजे विसरले किती वाट पाहतात ना नहीं इसमें नहीं नाही मग इथं उभे राहिले ते पण ते तर उभे राहिले इथं त्याला वाटा बरंच झालं पुढे आणले दप्तर आम्ही जे मागितलं ते द्यायचं. नाही तुमचा नाही त्याचा विषय सांगा मी. हे 15 जागाचं मुद्रण झालं ना तुमचा नाव सर्वे करणं काय काम करावं ते काय काय केलं ते तुम्ही विचारा द्यायला मी नाही सांगत मी तुम्हाला फक्त मुद्दा सांगितला मी आता जे मगाशी म्हणा मी तुम्हाला बोललो ना तुम्ही त्यानं काय केलं काय नाही कशाचे पैसे काढले सरळ काम केलं का नाही केलं नाला सरळीकरणामध्ये ऐका साहेब त्यांचं काय म्हणणं आहे हा किती पैसे काढले आणि हा नाला झाला का आणि दुसरी गोष्ट त्याचा तो मुद्दा कायमच आहे की बाबा मजुराच्या खात्यावर पैसे गेले मजूर तिथे कामाला गेले नाही असं त्याचा मुद्दा तक्रारकर्ते यांचा आरोप जो आहे तो कायम आहे त्या अनुषंगाने आपल्याला तिथल्या आणखी 5-10 लोकांचे हा मास्टर मधल्या आपल्याला त्यांचा जबाब घ्या बरोबर ना बरोबर नाही हे नाला सर्वे करायचे स्थळ पाणी स्थळ पाहणी करू शेतकऱ्याचे सुद्धा स्थळ पाहणी करू हे पाय पाणीपट्टी नाही जनरल फंड सगळं लागलं आम्हाला 10 मिनिटात आम्ही साहेब जनरल 24-25 पासून पाहिजे 24-25 सर सरळ एवढं भानगड केल्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो सरळ शॉर्टकट बर हे ना पैसे कधीपासून जमा केले बरं. हे 47,000 रुपये मला जो हिशोब झाला यांनी तो बर बर आणि परस्पर का वापरले बर शॉर्टकट हे बाकीचं पाहायचं काम नाही तुम्हाला बर बर त्याला तेवढं विचारा फक्त बाकी संपला विषय आमचं तेच म्हणणं बाबा फटकन अटकलं पाहिजे का हां, नाही नाही ते इतकं मग म्हणा बस आंबल गेल्यापेक्षा यायचं समाधान आम्ही बाकी काही पाहिलं काही जमणार आहे पहिला आपला मिळाला म्हणजे तरी पण तुला मा एक सरळ म्हणले बा यांनी पैसे तक्रार केल्यावर का जमा केले बँकेत आणि यांनी दवाखान्यात पैसे चालतात का खर्च करायले आणि परस्पर खर्च करायला चालतात का हे बँकेचं पासबुक घे कुठे गेले तुम्ही जाता गेले तुम्ही त्याला सांग जाता गेले मग सया मारायले मग कुठे चहा पाणी तर अगोदरच इथं त्या बनावर द्या आम्हाला ते आणलं म्हणते पाणी चहा नाही बा ते म्हणते आणलं म्हणून सया मारा मला काय समजत नाही का मिली बघत सगळं तुम्ही शिपाया सगळं मी बनवू का म्हणलं अहो नाही साहेब साहेबाचा विचार माझा काही विषय नाही साहेबाचा नाही 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 माझा काही संबंध नाही आम्हाला काहीच नको आपल्याला बी काहीच नाही पाहिजे जोपर्यंत त्याचं समाधान झालं तर आम्ही आनंदाने शिपाई जर आत्ता आला त्याला फक्त विचारा कुठे गेलता मला तेवढं विचार तो म्हणते चहा पाणी करता मग चहा आता आणला नाही त्याने मग तू गेलता कुठं मग पाणी तर अगोदरच होतं हं. ग्रामपंचायत घेऊ नका तक्रार करता घेऊ नका मी पासून नाही 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 ते गावकरी बाजूला राहिलो ना चहा घ्या काही आमच्या विरोधात. हा, आमचे गरीब भाऊ म्हणतात त्यांनी घ्या नाही 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 मला नाही पाहिजे बरं यांचं का मी त्यांना थोडी अडू शकणार आहे त्यांना मी नाही अडू शकत ना कारण ते त्यांचा प्रश्न आहे तुम्ही बी साहेब साहेब राहू द्या साहेब सर हे आणतो एकदा ते आपलं याचं घेऊन टाका म्हणजे डोक्यात तांदळात नाही ते फट मला तेच करू त्या शिपायला इथं मला 2 मिनिटात काम होते तिथे शिपायला बरोबर इकडे अरुण 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 इकडे कुठे गेला बघ सर मी पाणी बॉटल आणल्यानंतर चहा पाणी बॉटल अगोदर होतं इथं पाणी बॉटल आणल्यानंतर चहा चहा कुठे सांगा मला हे. ठीक आहे पाठव तिथून आणलं भरून आणायचं चहा मग काय भाकर सगळं पाच टाक घरी काय करणार? चहा वगैरे पाहिजे बरं ते जाऊ द्या चहा वगैरे काय नको खरं सांगा मुली हो ना सर पाणी खरं
तर ते बी गुंततील. हे बा त्यांनी जर खोटं बोलले तर मी त्यांना बी गुंतवणार आहे. बरं. फक्त त्यांना खरं बोला फक्त, नाही तर मी ते गुंतवणार आहे. सांग आता, तू खरं सांगायचं का खोटं सांगायचं? तुला भाजपाकडे आणलं? झालं हां, चला घ्या आता याची चौकशी, याचं लिहून घ्या. घ्या याची चौकशी घ्या. शिपायाला विचारले असता. नाही ते नाही, आपलं फंडाचं पैसे यांनी जमा केले. तेच करू राहिलो. हां. तेच करू राहिलो. अजून विचार करा, सांगू साहेब, आम्ही जयत्रकर साहेब. विचार पुस्तका नाही. मागच्या वर्षी जे यावर्षी त्याचं एक ॲप आलेलं आहे, त्या ॲपवर सगळं दिसतं. नाही, त्याच्यानुसार तर चौकशी करायची आपल्याला. ते कामं पाहायचे पुढे पुढे केले तर पैसे काढले ते. हे सामान्य पटाचं हे नाही, ऑनलाईन नाही. नाही भेटलं. मला बसून बसून. कुठं चालले? केव्हा भरले? खात्यात केव्हा भरले? बँकेत कोणत्या तारखेत भरले? म्हणजे मार्च शेवटी हो, पण जमा कधी झाली आणि हस्त शिल्लक किती दिवस होते?
हे आत्ता डॉक्युमेंट यांना कमी पडले, त्यामुळे यांनी आता हे लॅपटॉप प्रिंटरमधून डॉक्युमेंट काढत आहे. म्हणजे यांनी अगोदर काहीच नाही, फक्त कागदोपत्री. आता हे कागदाची जुळवाजुळव करायसाठी हे आता लॅपटॉपमधून आणि प्रिंटरमधून हे प्रिंट काढत आहे. हे इकडे पूर्ण आले संतोष भाऊ साहेब. त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही बरं तुम्ही मागत होते आराखडा. काय ते बाकीचं लिहिलं ना? नाही नाही, या फाईलमधला आराखडा तुम्ही येईल मागत तुम्ही मला नाही विचार. ते आता ते लॅपटॉपमधून काढावले आता. ते मागच ठेवलं ठरावावर लिहिलं. नाही पण ते लॅपटॉपमधून आता काढावले ते, म्हणजे ते कागदाची जुळवाजुळव चालू आहे. मी आत्ता आलो तुझं लॅपटॉपमधून. मंजूर झाले, मंजूर पण आलेला असणार. बरोबर, मग आता त्याच्यातून ते तयार केला असेल त्यानं अगोदरच. मग त्याच्यातून नवे डॉक्युमेंट नाही जोडे, मग अगोदर काहून नाही जोडले यानं? हे सगळे अपलोड करायला लागत असतील ना. मग यानं अगोदर कसं काय हे केलं यांनी? ऑनलाईन अपलोड होत असतील ना. मग तेव्हाच्या अपलोडचे त्यानं काही काही याच्यावर माहिती आहे का, फक्त काळे फोटो जोडले फक्त ॲपवर. याच्यात काहीच काम नाही केलं, अशी कागद दाखवून दिली फक्त. आराखडा मंजूर झालेला. म्हणजे झालेलं आहे, पण मग ते दाखवून काढून राहिले ते. कारण कागद पळून थोडी जाणार आहे याच्या ऑफिसमधून. त्याला ते आहे म्हणून ते कसं आहे, ते पूर्ण नाही म्हणून. अहो साहेब, तसं कसं म्हणता पूर्ण नाही म्हणून? मग तसं काम कसं काय केलं त्यांनी? तसं कसं काय काम होईल? बगर कागदाचं काम कसं म्हणजे मान्यता कशी काय भेटली? बाकी ठराव वगैरे आहे सगळं. मला काय म्हणता बा, आराखडा झाल्याशिवाय तुमचं बिल मंजुरात कसं होईल? हा आराखडा पण नाही, आराखडा. हा बोल. कारण त्या फाईलमध्ये जर तुमचा डॉक्युमेंट नाही, याचा अर्थ मला सिद्ध झालं की बा हे कागदाची आता जुळवाजुळव चालू आहे फक्त त्याच्यावर आता. कारण लॅपटॉपमध्ये तो ऑपरेटरपासून दिला मी, त्याचा बी व्हिडिओ घेताना लाईव्ह. फक्त कागदाची जुळवाजुळव करून द्यायची तुम्हाला. बरं, पण आम्ही याला चौकशी केली ना. मला काय तुम्ही जसं करा तसं करा, मा हिशोबाने मी करणारच नंतर. आराखडा नसताना बिल काढणं म्हणजे चुकीचं नाही तर काय? तुम्ही ते पहा म्हणालेच नाही पाहिजे, कारण ती फाईल तिच्यावर मांडले का नाही, तिच्यात आढळलं नाही. तिच्यात ते सरळ सांगा पाहिजे, तिच्यात काही आढळलं नाही, तिच्यात आराखडा नाहीच असं तुम्ही म्हणायला पाहिजे. तिच्यात तिकडे ना अभिलेख ना अभिलेखे कक्ष तिकडे, मग या फाईलमध्ये पाहिजे मग असं मत आहे. त्याच्यामध्ये आहे पण ते नाही पण नाही ना त्याच्यात. मी सांगाल तुम्हाला नाही म्हणून. करा तुमच्या हिशोबाने करा, काय म्हणत नाही मी तुम्हाला. आम्ही तुमच्या समोरच वापरायलो असं नाही पण त्यांना तुम्ही पाहाल नका सांगू, तुमच्या समोर त्यांनी डॉक्युमेंट मांडले का नाही, तुम्ही म्हणून नाही का पहा म्हणून. जे नाही आहे, सरळ हां, पहा म्हणून हे विषय नाही काढला पाहिजे तुम्ही. संपला विषय. कागदावर नाही ना विषय संपला, याच्यात आराखडा नाही. हा. तुम्ही असं कसं काय म्हणता बा पहा? नाही, तसं नेऊन घेऊन आपण नाही म्हणू. मग ते सांगायला मग तुम्ही असं कोण करा आले? मग तुम्ही त्यांना पळवाट काऊन द्यायला आले? एक मिनिट, एक मिनिट. तो माणूस लॅपटॉपवर बसला आता, तिथं पाहून घ्या तुम्ही. मला आलो त्याच्यात लाईव्ह करून त्याच्यावर लाईव्ह करून आलो मी त्याच्यावर आत्ता. म्हणजे अशी चिवत्या कशाला बनवली? मला मा कोण विचारतात का तुम्ही? हे, संतोष, 2 मिनिटं आहे. ते आता मला मान्य नाही सर. ते आता कोणतं? हे आता मला मान्य नाही आता. हे ऐका ना, 2 मिनिटं ऐका. हे तुम्हाला मान्य आहे? नाही, मला नाही मान्य आता. ऐका. हां. मान्य आहे नाही हा विषय नसतो. हे बाबा, पहिली गोष्ट मला एक गोष्ट साहेब, एक मिनिट. नरेगाचं काम इकडं पहा आता, माझ्याकडे लक्ष देते सगळं बनते. मला एक गोष्ट सांग, नरेगाचं काम मंजूर कसं होतं? पहिले आपण काय करतो, लाभार्थी कोणाला घेतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण, लेबर बजेट बनवतो, म्हणजे कृती आराखडा बनवतो, बरोबर आहे. कृती आराखड्यात मंजूर असल्याशिवाय तुम्हाला त्याचा लाभ देता येतो का? नाही. कोणतंही काम लेबर बजेटमध्ये असल्याशिवाय तुम्हाला काम घेता येतं का? घेता येतं का? नाही. लेबर बजेट तुम्ही कशावर टाकता? तुमच्या रेकॉर्ड ग्रामपंचायतला असतं का? नाही. कुठं असतं? पंचायत समितीला. पण कुठं ऑनलाईन टाकता ना? ऑनलाईन असतं का? हां हां, झालं. लेबर बजेट म्हणजे काय? लेबर बजेट म्हणजे काय? एवढे आमच्या गावामध्ये कामं उपलब्ध आहेत आणि एवढे मजूर उपलब्ध आहेत, या पद्धतीचं असतं ना. हे कशावर असतं? कशावर असतं? सांग ना पटापट. ऑनलाईन. बरोबर आहे. ऑनलाईन कुठूनही पाहता येते की नाही? बरोबर आहे. मग आता या फाईलला लावेल नसेल तर तुला कुठून काढता येते? ऑनलाईन. हा, कुठून काढणं आहे? ऑनलाईन. बरोबर आहे. झालं. दुसरी गोष्ट,
आता साहेब यात काय नाही सापडलं तुम्हाला आराखड्याचाच विषय होता का नाही? मग हे तू कुठून काढलं? तुमच्याकडे होतं नाही? बरं. ठीक. आलो जाऊन मी मला काय सांगू तुम्ही घेतलं मी लाईव्ह तिच्या पण ठीक आहे, फाईलमध्ये उपलब्ध नव्हतं, मागणी केली असता मी औषध. काही बी कागद फक्त कशी बी जुळवाजुळव करून द्यायची मोकळं व्हायचं. फाईलमध्ये उपलब्ध नव्हतं. आपल्या वर्डिंग असं झालं पाहिजे साहेब. नाला ना? हा, नाला सरळीकरण. हो फाईल तुम्ही फाईल तयार करले का नाही त्या फाईलमध्ये सर्वच पाहिजेत. तुम्हाला पाहायचा संबंधच नाही तुमच्यावाला. नाला सरळीकरणाच्या फाईलमध्ये त्याला व्हिजिट मारणे आपल्याला जात काढली जाते का? नाल्यावर ते आज नाही, पुढच्या वेळेस आपण या शेततळे हे आणि पुराच्या कोठ्याचा वगैरे नमुना दिला ना, हे वरून लागलं दिसतं. त्या प्रत्येकीच्या ते 5-5 मजूर आलं लक्षात, मला त्याचे जबाब लागतील. त्यांना पुढच्या वेळेस बोलून ठेवा. तुम्ही सांगायचं तुमचे 5 मजूर बोलवायचे आणि तुम्ही पण पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही आता तारीख घेऊ, लगेच 24 तारीख घेऊ. किती तारीख? 24. 24 मंगळवार आहे. हा? सोमवार हा. सोमवार येणार बाहेर 25 ते काय 25 मंगळवार 25 नाही, 25 का बुधवार आहे? बुधवार आहे. बुधवार आहे ना. पंचवीसचा मंगळवार आहे. calendar आहे. 25चा मंगळवार आहे, 24चा सोमवार. हा. मग 25 ला द्यायची का? 25 त्याच्यामध्ये जे स्थळ मागणी भेटा तुम्ही नंतर तू. करणार मी सांगतो ना काय काय झालं हे. म्हणजे फॉर्मॅट ज्याला हा. ते सर्व आम्हाला तयार लागेल. हा. तो त्याच्यानुसार फॉर्मॅटमध्ये आम्ही माहिती एक लागेल. फाईल पाहिणार, एक फाईल पाहिणार. हा. बाकी समजा आणि सर लाखात गोष्ट अभिलेख रेकॉर्ड तुम्हाला सील करावं लागत तेव्हा जावं नाही लागेल. नाही, इथून सील करून हा, ठेवलं. तसं जायचं नाही तू. चावी आमच्या खिशात. ते सांगायला लागलो मी. काही विषय नाही. सील करून ठेवलं. त्याच्यानंतर झालं एवढ्या सगळ्या गोष्टी लागतील. सध्या साहेब ती तुम्ही त्याला हे नका वेळ नका करू तिच्यात. हो लिहिला आराखडा नाही म्हणून. हां आराखडा नाही आणि ऐका ना, फाईलमध्ये उपलब्ध नाही. आराखडा नाही. कसं नका लिहून साहेब. आराखडा नाही म्हणजे ते इथे नसतीला उपलब्ध नव्हता. नसतील हा, नसतीला उपलब्ध नाही, परंतु मागणी केली असता. पूर्तता करण्यास सांगितलं. नाही, मागणी केली असता त्यांनी. पूर्तता कशी म्हणता येईल सर म्हणजे ते पुन्हा आणखी तुम्हाला देऊन मागणी केली असता त्यांनी ऑनलाईन. ऑनलाईन नाही, दुसऱ्या कपाटातील दुसऱ्या फाईलमधून काढून आणून दाखवला किंवा कम्प्युटरमधून काढून आणून दाखवला. एवढं फास्ट ते बनणार नाही. हो सर तुम्हाला दाखवून लाईव्ह माझ्याकडे लाईव्ह सर. नाही, एवढं फास्ट हो माझ्याकडे लाईव्ह तुम्हाला सांगतो तुम्हाला तुम्ही लाईव्ह. बरोबर आहे, पण एवढं फास्ट तो कम्प्युटर समाधान होईल. तुम्ही सांगितलं का नाही, जे घडून राहिलं तेच घडून हो राहिलं. हो हो. तुम्ही सांगितलं नसतील उपलब्ध हो. नाही, नसतील उपलब्ध नाही घेतलं. तुम्ही सांगितलं की तिकून आणला, आम्ही तिकून आणलेला लिहिलं. हो आलं का लक्षात? हो. आता पावत्याचं चेक करू राहिलो. ते बंद कर. हॅलो मी इकडे घरी होतो. येतो हा येतो. ऐका, आलं, संपत आला. थोडं भांडण करून दारू ते आल्याशिवाय काय आहे? थांबा ना. हा दुकान त्या गावात देतो. ते बघ. आता त्या ह्याला मला विचारा. ते सुरू करायला गेले नाही. बाथरूममध्ये जाऊ देता येईल. बाथरूमला गेलो. किती द्या परत आपण कवर केलं द्या मला. आपला बाबा ये. स्टेशन राहिलं. हम्म.
हे पहा, शिपाई यांना नळपट्टीचे पैसे त्याची चौकशी बरोबर आहे. आता आपण सगळं त्यांचा डाटा काढलेला आहे. टोटल किती आहे? टोटल आता टोटल मारून आपण मारा. आलं लक्षात. पावत्या चेक केले आणि कॅश करून आपण हे काढले. आता इथं त्यानं जसा काय का मॅच केले का काय केलं ते चेक करू झालं. त्याच्यानंतर आता मेरी पंचायत ॲपवरून जेवढे बिलं काढते आता हे आम्हाला ऑनलाईन काढावं लागेल. मी आता घरी बशी तुमच्याकडे असं डाटा काढायचं जर दिला तर आणखी सोपं होईल आम्हाला. डाटा म्हणजे माझ्याकडे आहे ना, स्क्रीनशॉट काढलेले आहेत ना. स्क्रीनशॉट आहेत हो. का? मला जर टाकले तुम्ही टाकतो, मी टाकतो. व्हॉट्सअपला हो. टाकले पुढच्या वेळेस आपल्याला त्याच्यावर आणखी डिटेल चौकशी करते. त्याच्यानंतर रेकॉर्ड सील करणे बाबा त्यांच्यावर कारवाई हा? किंवा त्यावेळी रेकॉर्ड सील करण्यासाठी आले हा, त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी तो आदेश द्या मग आम्हाला तो आधी व्हॉट्सअप टाकतो मी तुम्हाला. मला व्हॉट्सअपला ठीक आहे. पुढच्या वेळेस आल्यानंतर आपण त्याच्यावर पे करू. ऐ साहेब आता हे आपल्याला जेवढं रेकॉर्ड आहे तेवढं कपाटात टाकू. चावी आपल्या खिशात ठेवून टाका. ते याचं राहिलं ना पाणीपट्टीचं. बोलतो नाही ते एक पाणी पैसे काढून नाही पैसे खर्च केले परस्पर ते तर घ्या. हे जे पाणीपट्टीचे पैसे काढले का नाही हां आम्ही बँकेचं द्यायचं स्टेटमेंट साहेब ते लक्षात तुमच्या नाही आलं मी काय राहिलो तो. मी त्यांना फोन लावला कोणाला ऑपरेटरला हो. की तुम्ही ग्रामपंचायतले काय म्हणून काम करता. हो त्यांनी सांगितलं मी ऑपरेटर म्हणून काम करतो. हो मग मी अरुण भाऊ दैताळकर शिपाई आमच्या इथले त्यांनी काय 47,000 का काहीतरी जमा केले पैसे. त्यांनी सांगितलं काही ग्रामसेवकले पैसे दिले मी आणि काही याला दिले कोणाला ऑपरेटरला म्हणजे ऑपरेटर म्हणजे काय ना दीपकला. तर दीपकला मी फोन लावून विचारला. दीपक म्हणजे मी ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून काम करतो मग ते पैसे खर्च करायला अधिकार आहे का मी असं विचारलं त्यांना. मग ते म्हणे पण नाही म्हणलं मग कसे काय खर्च केले. ते म्हणे आपल्या वडिलांना मी दवाखान्यात दिलं. आहे ग्रामपंचायत याच्या घरची मालमत्ता आहे का. माझ्याकडे जे आहे तिथे घ्या त्याच्याने खर्च करा तुम्ही. ते स्टेटमेंट मला ते बाकीचं काय घेत नाही मला किंवा त्यांना पैसे खर्च करायचा अधिकार आहे का. हां मग ती कारवाई करा. नाही मी देतो तुम्हाला प्रूफ सगळं. त्यानं जेवढं मला टाकलं तेवढं तुम्हाला देतो मी. ना मग हे बंद झालं की देतो मी तुम्हाला. रेकॉर्डिंग आहे माझं रेकॉर्डिंग टाकतो मी तुम्हाला. हे बघा आता तुम्हाला कोण कोणत्या 2-3 गोष्टी रेकॉर्ड सील करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचं पत्र आहे. हो बरोबर ते पत्र दिलं आहे. त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार काय नाही ते पण. म्हणून आम्ही पत्र द्या आम्ही हो देतो मी तुम्हाला. पत्र जर असेल तर आम्हाला व्हिडिओ पण आहे माझ्याकडं. हा? व्हिडिओ पण आहे ग्रामपंचायत रेकॉर्ड करून दिलं नाही सील. ठीक आहे ना. झालं. हो देतो लगेच देतो मी तुम्हाला काही विषय नाही. मेरी पंचायत हा मेरी पंचायत ॲपवरील बिलं तक्रार करते. माझी सर तुम्हाला हजर विनंती माझा काही वैयक्तिक स्वार्थ नाही याच्यात. हे बघा एक मिनिट. नाही मी काहून सांगायला लागलो की माझा वैयक्तिक काहीच स्वार्थ नाही याच्यात. तुम्ही बी तसंच म्हणजे इमानदारीनेच फक्त होत्या. लक्षात घ्या तुमचा वैयक्तिक स्वार्थ जर असता ना ते 1 सेकंद बी बसत होते साहेब की नाही मी बी नाही काही गरज नव्हती ऐकायची. आलं लक्षात. तुमचा वैयक्तिक स्वार्थ नाही म्हणून आम्ही एवढं तळमळ त्यानं ऐकू राहिलो. हॅलो सर. हा सर हा चालू आहे सर सहारनपूरमध्येच बसलेलो आहे. हा काढून घेतो सर ते लगेच काढतो आणि तुम्हाला पाठवतो. लगेच काढून पाठवतो. हो सर हो भुगे साहेबांची सही घेऊन घेतो. मग साहेब सोबतच आहेत भुगे साहेब. काय विषय चालला घ्या ना साहेब. नाही ते काय ते सांगा ना साहेब. काय तुम्ही काहीतरी दाखवला नाही त्यांना. इकडे या. नाही आमचा ऑफिशियल विषय आहे तुमचा नाही. बाथरूमला जायचं म्हणतात ते बाथरूम निघा ना.
करते हे आपल्याला एवढं असतं काय? स्क्रीनशॉट देणार आहे. मी केलं का दोनार का स्क्रीनशॉट देणार आहे. शेअरिंग बुक आहे. स्क्रीनशॉट देणार आहे. त्यानुसार पुढे तारखेला दिनांक कोणती द्यायची? 25 पुढे द्यायची. सोमवार येते. सोमवार 24 हां हां साहेब नाही तर सध्याचं ते लॉक करून गेले सध्याचं लॉक करून गेले ठीक आहे. ते नंतर करता ठीक आहे. गेली उद्या ना. नाही एकदा हे लॉक करायचं अरुण भाऊ कार्बन आहे का मोठं ते ठीक आहे हे टाक याच्यात आशिष हे रेकॉर्ड बांध इथे टाक. सगळं व्यवस्थित लाव आणि बांधून व्यवस्थित टाक आणि ते चाबी माझं द्या ना तिथे. बाहेर काहीच नाही काढायचं हा? काहीच नाही हा. हो दे इकडे द्या सर्व पहिले ठेवून द्या हे पण ठेवून द्या हे सर्व तिच्यात टाकून द्या हे बी टाका ते सर्व टाका दे हो अरुण भाऊ आलो तिथं नळपट्टे ठेवले का आपल्या 10 नंबर त्या टेबलवरच बघा ना हे खटी ठेवावं लागतात हे बी ठेवून द्या तिच्यात हे बी ठेवून द्या तिथं ते रजिस्टर आणि होते तुम्ही ते ती माझी पर्सनली हां आलो आलो हो थांबा हे रेकॉर्ड सुरू होते तुमचं सगळं दप्तर टाकून द्यायचं नाही हे पर्सनली आपल्या पंचायतचे काही की त्यावर फिवाले देते काय असेल ते सध्या टाकून द्या सध्या काहीच नाही पाहिजे त्याच्यात मी माझं इथे परत नंतर की बँकेला स्वतःचं
हे तुमचे शिक्के. सगळं तिकडचं पाहून जाईल सगळं दफ्तर हे इथं टाका मग शिफ्ट करा. हे इथे ठेव. करा ते बंद करा सध्याचं. ठेवलं का मग? सर तुमची माझी आणि घुगे साहेबाची तिघांची सही होती नाही एकाचीच राहील. नाही तिघांचीच नाही मग नाही, अध्यक्षाची हा, माझ्या मागे जण काय मला थोडीच करणार तुमची सही एक शिल्लक मारून द्या तुम्ही मला थोडी करणार तिच्या कारण यांनी अगोदर तेच केलं ना सगळे रेकॉर्ड अफरातफर करून ठेवले अगोदरच. कुठं चल लावूया. लावूया. ते 8 असतील तर ते वर ठेवा ते लोकांचे एका चालूचं 8 4 दिवसांनी काय कम्प्युटराईज असेल ना रे. 8 आहे ना मग काय कागद घे. कागद घे. इकडं सह्या घ्या ना. सोळंकी W सोळंकी. तुमची सही करा. काय बघा नाही हे खोला काय हे खोला ते 2020 च्या अगोदरचे. तरी बी सर तरी एक हे करून घेतलं काऊन की याला बी का? कारण की याच्यात होऊ शकतं आटोमध्ये फेरफार होऊ शकते ना. याचे घे नमस्कार. लावायचं करायचं लावायचं राहिलं ते. सर्व ग्रामपंचायतले पण सर नोटीस द्या त्या दिवशी सदस्याले म्हणजे कसं आरबायचं काम नाही. तिकडं आम्ही नोटीस आणल्या सोबतच आम्ही काढी घ्या. गोंद घे. गोंद. पुढच्या वेळेस हे द्या बरं का. ते आदेश द्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब. आता देतो मी तुम्हाला. आमच्या नोकऱ्या जातील हो, आता देतो मला. सील करता येत नसते रेकॉर्ड. आत्ता देतो तुम्हाला मी हो. पुढच्या वेळेस नाही आत्ताच देतो. रेकॉर्ड तसं सील करता येत नसतं. मी तुम्हाला आत्ताच देतो तुम्हाला जास्त वेळ नाही. तक्रार वगैरे केली हो हो चालते मी तुम्हाला आत्ताच देतो. जातील सरपंच साहेबाच्या सहित नोकरी आहे. तुम्हाला आत्ताच देतो मी तुम्हाला. सरपंचाच्या परवानगीशिवाय आपल्याला रेकॉर्ड सील करता येत नसतं. आणि जर मुख्य कार्यकारी अधिकारी आता आम्ही तुमच्या म्हणण्यावर ठेवून विश्वास ठेवून हे करू राहिलो. माझ्या म्हणजे माझ्यावर नका सर हे करू तुम्ही नाही नाही तुम्ही जे काय ते पत्रानुसार सांगा मी हा, तुम्हाला. मग पत्र द्या ना हा. जसं. माझ्या म्हणण्यावर नाही.
आम्ही जसं तुमच्या मनानं चालू राहिलो असं म्हणालो. माझ्या मनावर चालू नका तुम्ही कागद घ्या तुम्ही नाही, मला नाही, सील तर करायला लागेल का नाही? मग पुन्हा तुम्ही म्हणता सील केलं नाही. नाही मग माझ्या असं नका म्हणू बा, तुमच्या म्हणण्यावर माझं काय याच्यात वैयक्तिक. हो कावर कसं आहे? हे लावली की चावी लावली काय? हो. नाही लॉक नाही ते लॉक नाही झालं. हे लाव रे आशिष कोणतं विचारवी. ते उघडे चलो एवढं काय बारीक लगे बारीक नाही, अहो, बाईपेक्षा कोणतं बी बारीक लावलं. बाईपेक्षा चला. अंगणवाडी बाईपेक्षा होणार असं ते बाईच वाटणार आहे तुम्हाला ते कारवाई भारी म्हणल्यावर तारीख किती द्यायची ते सांगा आता. कारवाई भाजी म्हणजे बाई वाढणार वाटणार तुम्हाला. आशिष एवढा चाब्या कोण आली नाही रे? हे नंतर 2 चाब्या काढ. पुढची तारीख कोणती द्यायची सांगा. तुमच्या हिशोबात घ्या. आमच्या हिशोबाने नाही, तुमच्या हिशोबाने. नाही मी कधी रिकामा आहे तुम्ही सांगा फक्त. अहो, रिकामा सुट्टी तिकडं सोडून सांगा. हो ना मग तुमच्या हिशोबाने घ्या ना. पुढच्या हप्त्याची घ्यायची का? नाही जवळचीच घ्या ना. जवळची घ्यायची का? सांगा साहेब. 24 घ्यायची, 25 घ्यायची. 24 घे. साहेब 24. हा शरद. 24च्या खाली सही करायची.